आज आपल्या गोडेगाव शहरामध्ये आंबेगाव तालुक्यातल्या 2-2.5 गटातली ही सभा या ठिकाणी होते। निवडणुकीच्या मतदानाला आता अवघे 5 दिवस उरलेत। प्रचाराचे फक्त 4च दिवस बाकी आहेत। काल बारामती लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर अजितदादांनी काल संध्याकाळी मतदान झाल्या बारामती सोडून आपल्याकडे उरुळी कांचन आणि लोणी काळभोर या ठिकाणी 2 मोठ्या सभा रात्री भव्य स्वरूपामध्ये घेतल्या। आज सकाळी 9:30 वाजता ते लांडेवाडीला या ठिकाणी हजर झाले। आज आंबेगाव तालुक्यामध्ये 3 सभा आहेत। आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये इथं झाल्यानंतर टाकळीला एक सभा आहे, लोणीला सभा आहे आणि संध्याकाळची सभा ओतूरला आहे। आणि म्हणून बऱ्याचशा माझ्या सहकार्यांना बोलायचं होतं। भाजपचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शरद यांनी बोलायला जिल्हा बाकी सर्व मंडळी आहेत, परंतु दुर्दैवाने आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी माझे 2 शब्द बोलतो। मित्र, ही लोकसभेची निवडणूक आहे। या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज पाहतोय प्रचाराच्या मुद्दे जे समोरच्या विरोधी उमेदवाराकडून विकास कामाबद्दल एकही शब्द त्यांच्याकडनं बोलला जात नाही। फक्त आणि फक्त विरोधकांच्या वर खालच्या पातळीवर टीका करण्याचा एकमेव धंदा आहे। स्वाभिमान आणि निष्ठा याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे प्रचारामध्ये कुठलाही मुद्दा नाही। माझ्या वैयक्तिक पातळीवर माझा धंदा आणि माझ्या धंद्यामध्ये मी लोकसभेमध्ये संरक्षण खात्याला मला धंद्याला उपयोगी पडतील असे प्रश्न विचारले। असे पोरकटपणाची संवेदन करून काहीतरी नाटकामध्ये अभिनय करतात, कसा तरी सेट उभा केला जातो, त्याप्रमाणे घाणेरडा प्रकार चालू आहे। त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका। त्यांना कळलंय की त्यांचा आता पराभव झालेला आहे आणि म्हणून खालच्या पातळीवर जाऊन अशा प्रकारच्या टीका करत असतील तर माझ्या आंबेगाव तालुक्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनता हे खपून घेणार नाही। आज आम्हाला काय गरज आहे? गेल्या 5 वर्षामध्ये निवडून दिल्लीमधून केंद्रामधून निधी आणणं अपेक्षित असतं। खासदाराचं कामच आहे दिल्लीमधून पैसे आणायचे, प्रकल्प आणायचे। एकही प्रकल्प या बहादरांनी गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये उभा केला नाही। गेल्या 5 वर्ष हायवेसाठी काही कामं केली नाही। जी काही कामाचं ते क्रेडिट लावतात, सोशल मीडियावर दाखवतात, ती कामं मी मंजूर केलेली आमच्या क्रांतीताईंनी सांगितलं। हे हायवे सारखे प्रोजेक्ट काय 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 2 वर्षामध्ये होत नाही। रेल्वे प्रकल्पाला दशक जातात। मी सांगतो, कोकणामध्ये मधु दंडवते रेल्वे मंत्री होते। कोकण रेल्वेची संकल्पना मांडली त्यांनी, आयडिया मांडली लोकांपुढे। स्वतः रेल्वे मंत्री असताना, त्यांच्या मदतीला जॉर्ज फर्नांडिस असताना, मधुलिमय असताना, अशी दिग्गज मंडळी असताना, त्यांच्या पाठीमागे सरकार असताना कोकणामध्ये रेल्वे धावण्यासाठी 28 वर्ष लागली। आणि हे म्हणतात 2 महिन्यामध्ये त्यांचा पोपट बोलायला लागला की रेल्वे सेमी हायस्पीड रेल्वे। अरे 2 महिन्यामध्ये रेल्वे कोण करतं? त्याच्यासाठी माझी 13 वर्षाची तपश्चर्या, आम्ही हरिश्चंद्राची शपथ घेऊन सांगतो मी केलेलं आहे म्हणून मी बोलतोय। तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय 13 वर्ष संसदेमध्ये भांडलो, 13 वर्ष सरकारवर मी संघर्ष आणि तो लागला। दुर्दैवानं माझा पराभव झाल्यानंतर तो प्रकल्पाची फाईल अजून ज्या टेबलवर मी सोडली होती त्याच टेबलवर रेल्वे बोर्डाच्या चेअरमनच्या प्रतीक्षेमध्ये रेल्वे मंत्रालयाकडे अजूनही ती फाईल त्याच अवस्थेमध्ये आहे। त्याच्यामध्ये एक पण लोकांना फसवलं। त्यांना काय वाटतं की ग्रामीण भागातली ही जी जनता आहे त्याला मी नाटकी रंगामध्ये कसंही बोलवलं तर लोक बोलतील। जसं धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका करताना लोकांना वाटलं की हाच महाराज आहे, त्याप्रमाणे आता तो प्रचार करताना असं सांगतो की रेल्वेचं मी काम केलं, लोकांना खरं वाटेल। पण लोकांना खरं वाटत नाही, कारण काम करणं आणि कामाचा अभिनय करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे। काम मी केलं 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आणि काम केल्याचा अभिनय त्यांनी केला
हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून अशा भूलथापाला बळी पडू नका. मला हा रेल्वेचा प्रकल्प पूर्ण करायचा, त्याच्यासाठी कमीत कमी 25,000 कोटी रुपये पाहिजे. आज चाकणची ट्रॅफिक बघितली तुम्ही? 5 वर्षापूर्वी माझ्यावर नाही ते आरोप केले, टीका केल्या आणि त्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर निवडून गेलेला बहादर त्या चाकणच्या ट्रॅफिक मध्ये परत ढुंकून पण पाहिलं नाही. आज चाकणची ट्रॅफिक कमी व्हायच्या ऐवजी वाढत गेली. मोशीची ट्रॅफिक असेल, चिखरापूरची असेल, वाघोलीची असेल, लोणी कालवरची असेल, सगळा माझा मतदारसंघ हा ट्रॅफिकच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी कमीत कमी 25,000 कोटी रुपये पाहिजे. हे 25 आणि हे 25 असे 50,000 कोटी रुपये जर असले ते कधी मिळतील आपल्याला? राज्यातून ताकद आम्हाला मिळेल. अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, फडणवीस साहेब असतील, ह्या गेलो तर मोदीजींच्या विचाराचा खासदार म्हणून राज्य सरकारने आदरणीय दादा यांच्या पाठपुराव्यामुळे हे 50,000 कोटी येणाऱ्या 5 वर्षामध्ये त्याचं काम चालू करून पूर्णत्वास आणायची. असे अनेक प्रश्न आहेत. मी विकासाचं बोलतो, मी स्वाभिमानाचं बोलत नाही, मी निष्ठेबद्दल काही बोलत नाही. आणि निष्ठा कोणाशी हो? ज्या महागद्दारानं 5 वर्षामध्ये 5 पक्ष बदलले. मनसेपासून शिवसेना, शिवसेनापासून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीमधून जेव्हा अजितदादांचा गट वेगळा झाला त्या गटामध्ये तो 2 दिवस तर असा एका पायावर नाचत होता की आता सत्ता आली, सत्ता आली. सगळ्या 40 आमदारांचा ऍफिडेव्हिट लिहून घ्यायला हा बहादर सगळ्यात पुढं. आणि मग त्यांना वाटलं, जेव्हा शपथविधी झाली, शपथविधीमध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते अजितदादांचा दिलीपरावांचा शपथविधी झाला, त्याच्या पोट दुखायला लागलं. आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला. ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे ठोठवले. काल फडणवीसांनी सांगितलं त्याला, प्रवीण दरेकरच्या घरी गेले की मला घ्या, कुठल्या परिस्थिती पक्षात घ्या, मी इथं कंटाळलोय. आणि असे 5-5 पक्ष बदलणाऱ्या माणसापासून सावध राहा. त्याला कोणाच्या निष्ठेबद्दल बोलायची गरज नाही. निष्ठा कोणाची असावी राजकारणामध्ये? माझी निष्ठा तर तुमच्याशी आहे, माझी निष्ठा जनतेशी आहे, माझी निष्ठा गोरगरीब मायबापांशी आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी करत असताना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आज माझ्या आंबेगाव तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत. तुम्ही पाहिले गेले 5 वर्ष मी खासदार नाही आहे, माझ्याकडे कुठलंही पद नाही आहे, पण मतदारसंघामध्ये आमदारांच्या तोडीनं जास्तीचा निधी आणण्याचं काम मी केलं. हेच तुम्ही सगळ्यांनी पाहिले. आंबेगाव तालुक्यातल्या गावागावामध्ये अगदी आदिवासी भागामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण काही ना काही निधी दिला. मोठ्या प्रमाणात साकव दिले, मोठ्या प्रमाणात रस्ते दिले, इजिमा असतील किंवा ग्रामा असतील, हे रस्ते दिले. हा माणूस विकासाचे मुद्दे कुठे आहे? विकासाचे मुद्दे कुठे आहे? आज लोकांकडे कुठल्या तोंडाने जाऊन मतं मागणार? लोकांकडे जाऊन मतं मागायची तर हिंमतच नाही आहे. मग काहीतरी वेगळेच मुद्दे घ्यायचे, म्हणायचं बैलगाडा मी केला. आता ह्या माणसाचा बैलगाड्याचा काही काडी मात्रही संबंध नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती की बैलगाड्यासाठी माझं सगळं आयुष्याने सर्वस्वपणा लावलंय. आज नाही तर जयसिंग शेठला विचारा. 25-30 वर्षापासून जयसिंग शेठच्या साथीनं ह्या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं आणि सगळ्या बैलगाडा क्षेत्राची जबाबदारी 30 वर्ष झालं. मी तुम्हाला माहिती आहे, अनेक केसेस मी लढलो, अनेक औरंगाबाद हायकोर्टाची केस जिंकलो, सुप्रीम कोर्टाची केस जिंकलो. दोन्ही वेळेला बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती मी चालू करून दिल्या. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तर माझ्या नावाने आहे. 3 केसेस आहेत माझ्या नावावर आज सुद्धा. एक सेशन कोर्टामध्ये 307चा गुन्हा दाखल केला. मंचरमध्ये दखल झाली होती. चाकणमध्ये मोर्चा झाला होता, ती गुन्हा दाखल आहे. काही बैलगाडा शर्यतीला मी उपस्थित राहिलो, त्या बैलगाडा शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर आहे. आंदोलन 4-4, 5-5 आंदोलन केली आहेत. मला सांगा, त्या माणसावर एक तरी बैलगाडा शर्यतीची केस आहे का? एका तरी आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलाय का? अजिबात नाही. मला 20 वर्षापासून मंचरची केस 2005ची आहे. 20 वर्षामध्ये मला किमान प्रत्येक 2 महिन्यात एकदा तरी हायकोर्टामध्ये हजर राहावं लागतं. केसेस अंगावर आहे म्हणून मला परवा नाही.
ते बैलगाडा मालकांसाठी, शेतकऱ्यांसाठी माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मला काही हरकत नाही. आज अनेक असे प्रश्न आहेत. मी तुम्ही पाहिले 5 वर्षामध्ये आणि 20 वर्षामध्ये काम करत असताना माझा मूळ उद्देश होता की लोकांच्या संपर्कात राहायचं, लोकांच्या अडी अडचणीला धावून जायचं. तुम्हाला सगळ्यांना आठवतंय ज्या वेळेला आपल्या भागामध्ये कोरोना साथर संकट आलं, त्या संकटामध्ये मी अगदी कात्रच्या घाटापासून तर नाणे घाटापर्यंत जुन्नरमध्ये प्रत्येक गावामध्ये कोणाला काही अडचण आहे, किराणा मालाच्या किट वाटल्या, धान्य वाटलं, हे सगळ्यांनी आपण पाहिलं. हे माझ्या संस्थेमधून आणि माझ्या स्वतःच्या खर्चातून वाटलं. औषधं वाटली, कोणाला इंजेक्शन पाहिजे, कोणाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे, ही सगळी कोणाच्या प्रेताची विल्हेवाट करणे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सगळं काय बाजूला सोडलं आणि 5 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसलो होतो. मलाही माझं प्रपंच आहे, कुटुंब आहे, मुंबईमध्ये घर आहे, माझं अमेरिकेला घर आहे, सगळं आहे. पण माझ्या दृष्टीनं माझं कुटुंब म्हणजे माझ्या मतदारसंघातली मायबाप जनता म्हणून गेले 5 वर्ष सगळं काही सोडून इथं राहिलं. धंदा बाजूला गेला, सगळं काही बाजूला ठेवलं. एकटा मी लांजवडीला राहतोय. कधी खायला वेळेवर मिळतं, ना मिळतं, कसंही करून राहिलो, फक्त माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सेवा करण्यासाठी. कारण का पराभव झाला तरी मला 5,78,000 मतं पडली. 5,78,000 मतात लोकांनी जर मला आशीर्वाद दिले, त्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्यांनी माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या, तर त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही. प्रत्येक रविवारी जनता दरबार घेतला. प्रत्येक रविवारी मला दादा आवर्जून सांगावंसं वाटतं, 20 वर्षामध्ये 813 रविवारचे जनता दरबार घेतले. 813 न चुकता. लोक रविवारी हॉलिडेला जातात, पिकनिकला जातात. मी माझ्या जनतेबरोबर जनता दरबार करत बसलो आणि लोकांचे प्रश्न सोडवत बसलो. आपल्याकडे अतिवृष्टी आलं, वादळ आलं, कुणाच्या घरं जळाले, काय झालं, अशा अवस्थेमध्ये आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, मावळ असेल, जुन्नर असेल, लोकांच्या संकटाला धावून जाऊन त्यांचा संसार उभा करण्यासाठी मी मदत केली, लोकांना मदतीला धावून आलो. आणि म्हणून मी सांगतो, मला ह्यासाठी ही माझी विकासाची काम आहे. आज आपल्याकडं ह्या तालुक्याच्या हेडक्वार्टर मध्ये इथं आलं असताना आपले सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत. माझं घोडेगाव शहर पूर्वी एक वैभवाचा बाजार होता. त्या घोडेगावाला एक वैभव होता, एक फुललेला बाजार असायचा. आज बाजारपेठ सगळी सून पडलेली आहे, सगळं शांत आहे, बाजारपेठ नाहीये, लोकांना तशी जाण नाहीये. काही गोष्टी मला या ठिकाणी करायच्या. उदाहरणार्थ मध्यंतरी एक रस्त्याची ऑफर आली सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं. भारतमाला परिक्रमा योजनेच्या अंतर्गत तीर्थक्षेत्र मुख्य रस्त्याला जोडण्याचा जो प्रकल्प होता, माझ्या मतदारसंघामध्ये केंद्राने असं ठरवलं की सरळगाव ते भीमाशंकर असा रस्ता करायचा. मी सर्वे करायला गेलो त्यांच्याबरोबर. म्हटलं सरळगाव पासून भीमाशंकरला येऊन काही लोकांना तसा उपयोग होणार नाही. मग मी सुचवलं, मोदीजींबरोबर बैठक घेतली, त्यांना सांगितलं की सरळगावपेक्षा आमच्या बनकर फाट्यापासून जुन्नर आणि घोडेगाव आणि नंतर मग भीमाशंकर आणि भीमाशंकर पासून खाली तळेघर मार्गे राजगुरुनगर असा हा नवीन महामार्ग तयार केला, नवीन नॅशनल हायवे तयार केला. त्यासाठी जवळजवळ 1000 कोटी रुपयाचं प्रपोजल तयार झालं. दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा पुढे झाला नाही. आज घोडेगाव शहराची समस्या, हा जर मार्ग बाहेरून गेला तर जाणारे प्रवासी सुद्धा सरळ बाहेरून जातील. मला घोडेगावकरांनी अनेक वेळा तसा प्रश्न मांडला, पण मी आपल्याला आवर्जून सांगेल, मी खासदार झाल्यानंतर आवर्जून आपल्या शहराची मागणी मान्य करून बाहेरून न जाता आपल्या ह्या इथून जर आपण थोडी जागेचं हे केलं तर तो रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये इथून जाईल आणि मुख्य वाहतूक आपल्याला बनकर फाट्यापासून आपल्या घोडेगाव पर्यंत जाईल आणि इथून मार्गाने मोठ्या प्रमाणात त्याचं काम होईल. हिरड्याच्या संदर्भामध्ये काही लोक जरी प्रचार करत असेल, माझ्या विरुद्ध सांगितलं की आदिवासी बांधवांसाठी काय केलं, हिरडे प्रकल्पासाठी काय केलं. मला आठवतंय शिवजयंतीच्या दिवशी 4 दिवस अगोदर आदिवासी बांधवांचं मंचरमध्ये उपोषण होतं. उपोषणाचा विषय होता की हिरड्यांना भरपाई देण्यासाठी जवळजवळ 15-16 कोटी रुपये जे देणं अपेक्षित होतं ते मिळालं नाही. मी असेल, वळसे पाटील असेल, आम्ही दोघंही ज्या दिवशी हेलिकॉप्टरनं शिवनेरीला येत होतो तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही 5 जण हेलिकॉप्टरने आलो. त्यावेळेला मी स्वतः चर्चा केली की दादा
आदिवासी बांधव उपोषणाला बसलेत, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने वेगळा काही कायदा करा, कॅबिनेटमध्ये अमेंडमेंट करा आणि 16-17 कोटी रुपयाची जी भरपाई आहे त्यांना भरून द्या. 4 दिवसामध्ये अजितदादांच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ते पैसे त्यांना पोहोचले. असे निर्णय घेण्याची क्षमता फक्त राज्य सरकारमध्ये सत्तेवर असलेल्या अजितदादांबरोबर आहे. आणि म्हणून एका बाजूला राज्य सरकारची ताकद तुम्ही सगळ्यांनी पाहिली. आज आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, शिरूर तालुका असेल, खेड तालुका असेल, या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये निधी, एका बाजूला बजेटचा निधी, एका बाजूला डीपीडीसीचा निधी, एक रस्ता प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 300-400 कोटी रुपयाचा एक रस्ता केला. ज्या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे, हॅमच्या माध्यमातून असेल किंवा बजेटच्या माध्यमातून 400 कोटी रुपयाचे जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचे 4 रस्ते जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या ठिकाणी घेण्यात आले. ते फक्त आणि फक्त अजितदादांच्यामुळे. डीपीडीसी मध्ये प्रत्येक गावाला तुम्हाला पैसा पोहोचलाय. दादांनी कुठेही कमतरता केली नाहीये. मी पाहिलं अजितदादांना, वळसे पाटलांना मोठ्या प्रमाणात निधी दिला, मलाही दिला. मला तर बोलावून 3 वेळा निधी वाढवून दिला. सुरुवातीला 25 कोटी, नंतर 10 कोटी, परत 10 कोटी असे अजितदादांनी स्वतः सांगितलं की आढळराव काम करतात, संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतात, त्यांना ताकद दिली पाहिजे. त्यावेळेला माझा प्रवेश जरी झाला नव्हता तरी दादांनी मला या निधीच्या माध्यमातून बळ दिलं. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जवळजवळ मला 1,500 कोटी रुपयाचा निधी गेल्या 1.5 वर्षामध्ये मिळालेला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करताना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की धर्मवीर संभाजी महाराजांचा तो समाधी स्थळ वडवणे तुळापूरचं स्मारक आहे. त्या स्मारकासाठी खासदार आणि आमदारांनी माझ्या अगोदरच्या काही आराखडा तयार केला, त्याला अजितदादांना मान्यता दिली. दुर्दैवानं ती मान्यता दिल्यानंतर तिच्यावर काही काम चालू झालं नाही. एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांच्याकडे मी पहिली बैठक लावली की माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या 5 प्रश्नासाठी मला मदत पाहिजे. 16 IAS अधिकारी, स्वतः मुख्यमंत्री, मी आणि मतदारसंघातल्या काही लोकांना घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं, साहेब माझ्या मतदारसंघामध्ये वडू तुळापूरचा जो विकास आराखडा आहे तो 250 कोटी रुपयाचा आहे, त्याच्यामध्ये बरेचसे दोष आहेत, त्याला नवीन करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तिथल्या तिथं बैठकीमध्ये आदेश दिले, आढळराव सांगतील त्याप्रमाणे नवीन सुधारणा त्याच्यामध्ये करा, ग्रामस्थांना विचारात घ्या आणि 1 महिन्यामध्ये सुधारित आराखडा सादर करा. 1 महिन्यामध्ये मी कलेक्टर असेल, नियोजन असेल, कमिशनर असेल, ग्रामस्थ असेल, सगळ्यांना विचारात घेतला आणि नवीन काही गोष्टी वाढवल्या आणि 400 कोटी रुपयाचा विकास आराखडा तयार केला. त्याला बजेटमध्ये 8 दिवसामध्ये मंजुरी देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली. मंजुरी मिळाली, पण पैसे कुठे आहे? तर पैसे देण्यासाठी स्वतः अजितदादांनी पहिल्याच टप्प्यामध्ये, पहिल्याच बजेटमध्ये त्याला भरीव निधी दिला. त्याचं टेंडर निघालं. आज 175-190 कोटी रुपयाचं टेंडरचं काम चालू झालं पहिल्या टप्प्यातलं. ही म्हणतात कार्यक्षमता, ही म्हणतात कार्यतत्परता. आज असे अनेक प्रश्न आपल्याला या ठिकाणी करायचे. आपल्या घोडेगाव, मला तर पाण्याची योजना चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा चांगली व्हावी. मोठं वाढतं शहर आहे, या ठिकाणी आदिवासी भागातले बरेचसे नागरिक वास्तव्याला इथं असतात आणि हे सगळं करत असताना हरिश्चंद्रासारखं मोठं देवस्थान या ठिकाणी आहे. त्या देवस्थानचा क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी मी जवळजवळ 10-12 वर्ष भांडत होतो. मी आणि वळसे पाटील आणि दोघांच्या माध्यमातून तो तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. त्याला भविष्यामध्ये दादा भरीव निधी जर मिळाली तर भीमाशंकरला जाणारं हे प्रवेशद्वार आहे, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं निधी देणं गरजेचं आहे. घोडेगाव वाडा घोडा या रस्त्यासाठी मी खासदार नसताना मी असाच डेहनेला गेलो होतो. एकाचं घर उद्ध्वस्त झालं तर त्याला मदत करायला गेलो. तिथं लोकांनी मला सांगितलं की हा रस्ता खराब झालाय. ते ढेबेवाडी म्हणून गाव आहे, पोखरीकडे जाणाऱ्या रस्त्याचं डेहण्यापासून धाबेवाडी आलो. दुसऱ्या दिवशी मी नितीन गडकरींना फोन केला, म्हटलं मला 2-2.5 कोटी रुपये पाहिजे या रस्त्याला. गडकरींनी माझं पत्र मागवलं, अधिकाऱ्यांना आदेश दिला आणि 10 दिवसामध्ये मला त्या ठिकाणी 2.5 कोटी रुपये त्या रस्त्याला आणि दुसऱ्या अजून एक रस्ता आहे वाडा घोडाने ढेबेवाडी असे 5 कोटी रुपये दिले. ह्या त्यांनी असं काय कामं केली आणि म्हणून त्या निष्क्रिय खासदाराला
निवडून देताना आपण आपल्या मतदारसंघाचा विचार करा. ठीक आहे, आता आपल्याला वाटेल स्वाभिमान आहे, सहानुभूती आहे, सहानुभूती आहे. सहानुभूती याला कसली सहानुभूती हो? याला सहानुभूतीचा काय संबंध काय? लोकांना इतकं फसवलंय, इतक्या लोकांना त्रास दिलाय, कुठल्याच गावात विजिट नाही. लोक निवेदन देऊन देऊन वैतागले. शेवटी एका गावामध्ये वेशीवर अडवलं, तिथं चांडोलीमध्ये. सगळं आमच्या तरुण मित्रांनी सगळ्यांनी अडवलं आणि सांगितलं की खासदार साहेब तुम्ही इथं आलेत खरं, हा तुमचा सत्कार आम्ही करतो, पण गावात येऊन भाषण करायच्या अगोदर आम्हाला सांगा 5 वर्षामध्ये तुम्ही आमच्या गावात किती वेळा आले आणि काय काय दिलं गावाला? रुपया नाही दिला. आणि मग ग्रामस्थ म्हणाले राम राम, पुढच्या वेळेला आपण बघू, पण आता तुम्ही आमच्या गावाला फसवू नका. ही अवस्था सगळ्या गावात झाली. मला सांगायला या ठिकाणी खेद वाटतो. प्रत्येक खासदाराला संसद आदर्श ग्राम दत्तक घेण्याची योजना आहे. त्यांनी जुन्नरच्या आदिवासी भागात गाव कोपरम लोक अजूनही आक्रोश करतात की आम्हाला काही पाण्याची योजना नाही, दत्तक गाव घेतलंय, पाण्याची योजना नाही. सोशल मीडियावर तर मोठ्या प्रमाणात जर्मन टेक्नॉलॉजीवर आधारित कोपरम मांडव गावाला गोरगरीब आदिवासी समाजाच्या लोकांना 2.5 किलोमीटर लांब जाऊन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावं लागतं. ही सगळी झळ, कुणाची झळ पाहता माझ्या संस्थेतल्या काही लोकांनी 2 टँकर का 1-2 टँकर दिलेत. गेले 2 महिन्यापासून टँकर चालू आहे. दत्तक गाव त्यांनी घ्यायचं, सोशल मीडियावर प्रचार त्यांनी करायचा आणि प्रत्यक्षात गावांवर काम करायचं मी. अशा प्रकारचं चित्र आपल्याला गेले 5 वर्ष बघायला मिळालंय. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की अशा नाटकी आणि अभिनय करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. ग्राउंडवर असणाऱ्या माणसाचं काम बघा, राऊंडवर येणाऱ्या माणसाचं काम बघू नका. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेला काही करा. माझं चिन्ह आहे घड्याळ, घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या तालुक्याचे भाग्य विद्यार्थी आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, त्यांच्यावर ह्या मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी. दुर्दैवानं छोटा अपघात झाला. आज त्यांना कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं की मी तिथं असायला हवं होतं. मला फोन करून सांगतात, बाकी सर्व कार्यकर्त्यांना फोन करून विचारतात परिस्थिती काय काय आहे. आज त्यांना फील होत आहे की बाबा मला मी असलं पाहिजे होतं. आणि म्हणून त्यांची धडपड चालू आहे. रोज नाही म्हटलं तरी 200-300 फोन करून लोकांना सूचना देत आहेत. अनुपस्थितीमध्ये आपल्याला त्यांची जबाबदारी पार पडायची आणि म्हणून कुठेही कमी पडता कामा नये. दादांची अपेक्षा आहे, अजितदादांची अपेक्षा आहे की आंबेगाव तालुका दोन्ही विरोधक एकत्र आहे. म्हणजे मी आणि वळसे पाटील एकत्र आहे. आपल्या सगळ्यांना मला आव्हान करायचं आहे, काही झालं तरी सगळ्या मतदारसंघामध्ये आघाडीवर आपला आंबेगाव तालुका असला पाहिजे. ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्याची जबाबदारी आमची आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री असतील, वाटेल तेवढा फंड या तालुक्याला मिळेल. केंद्राच्या माध्यमातून, नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, काही करा, कोणाच्या भूलथापाला बळी पडू नका. आता तुतारी करत राहतील, पण नंतर कुठं काय होतील सांगता येत नाही. आपण आपल्या हक्काची 2 माणसं, तुमच्या घरातली 2 माणसं आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहा. जे कधी लोकांना दिसले नाही, ज्यांनी कधी लोकांची कामं केली नाहीत, आता फक्त भावनेचा आधार घेऊन तुमच्याकडे मतं मागत असतील तर आपण विचार करण्याची वेळ आहे. आंबेगाव तालुका मागे राहता कामा नये. आंबेगाव तालुका पहिला नंबर असला पाहिजे, कारण माझा नंबर एकच आहे. 1 नंबरच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद.